हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आज गुरुवार आहे, त्यामुळे देवपूजा वगैरे छान केली आणि जर डोसा केला होता सकाळी. तर आमचा पण नाश्ता वगैरे करून झाला आहे. मुलंही शाळेत गेली आहेत. 2 दिवस झालं कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे, त्यामुळे कपडे सुकण्याचे भरपूर वांदे चालले आहेत. तर बरं आहे स्टँड आहे, कारण गेल्या वर्षी तर खूप त्रास झाला होता. यावर्षी तरी स्टँड आणला आहे आम्ही, कारण मुलांच्या शाळेचे कपड्यांचा जास्त त्रास होतो. आपण घरामध्ये असलो ना, आपण जुने कपडे घालू शकतो, पण शाळेचे कपडे जर सुकले नाही, त्यामध्ये लहान बाळ जर घरामध्ये असेल तर मग विचारूच नका. आणि आज बड्डे आहे माझा, सो पण मी एवढी एक्सायटेड नाही आहे, कारण आता ते दिवस गेले की यस माझा बड्डे वगैरे वगैरे बोलण्याचा. पण आता खरंच मी एक्सायटेड नाही आहे आणि मी ह्यांना पण सांगितलं की कोणाला काही सांगू नका, स्टेटस वगैरे काहीच ठेवू नका, कारण माझी खरंच इच्छा नाही. कारण मी ना खूप लहानपणापासून बघत आले की ज्या दिवशी मी एक्सायटेड होते किंवा माझा आवडीचा दिवस असतो, काहीतरी असतं, तेव्हा मी एक्सायटेड होते ना, ज्या दिवशी एंड ऑफ द डे मी उदासच होते. काहीतरी असं होऊन जातं किंवा त्या दिवशी मी रडतेच शेवटच्या वेळेला. म्हणून मला माझी इच्छा होत नाही आणि मी एक्सायटेड होतच नाही सुरुवातीला. असं होतं. खूप साऱ्या मुली वगैरे असतात ना की बड्डे आहे तर पॅम्परिंग, सेल्फ पॅम्परिंग वगैरे. मी माझे साधे आयब्रोसुद्धा केले नाही, कारण वेळच मिळत नाही या सगळ्या गोष्टीसाठी. मी केससुद्धा विचारत नाही एक 4-4, 5-5 दिवस, कारण हा चिकू झोपला किंवा माझ्या घरातले कामं असतात. मग सगळी कामं वगैरे झाल्यानंतर थोडासा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून अपलोड करेपर्यंत 3 वाजतात. 2 वाजता माझा व्हिडिओ येतो, पण 2च्या 2:30 वाजतात, कधी 2 आणि 3 ह्या दरम्यान मी पोस्ट करते. आणि संध्याकाळी शॉर्ट्स. आणि त्यामध्ये जर वायफाय नाही आहे, त्यामुळे अजूनच जास्त प्रॉब्लेम होतो, कारण फक्त ना व्हिडिओ अपलोड होण्यासाठी 4 ते 5 सेकंद राहतात, तेव्हा माझा डाटा संपून जातो. सो असे प्रॉब्लेम्स होतात. बघूया आता तो वायफाय कधी लागेल. आणि शाळेची बेलची आवाज येते. आम्ही बॅक साईडला आहोत शाळेच्या, आणि आता येतीलच ते त्यांना घेऊन. मी रामाला भेटायला आले होते. मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला भेटता नाही आलं, पण जरी तो घरी जरी आला डिस्चार्ज होऊन तरी मी त्याला भेटेल. पण आजही झालं नसतं, हे आज घरी आहेत म्हणून शक्य झालं त्याला भेटणं. तर आम्ही गेलो होतो तिथं, 5-10 मिनटं बसलो, आणि हा लहान आहे अजून म्हणून त्यामुळे लवकर आलो. त्याची तब्येत आता बरी आहे, डिस्चार्ज मिळेल त्याला संध्याकाळपर्यंत, आणि आता ते दोघं पण येतील. पण त्यांना माहीत नाही की आम्ही इथे थांबलो आहे, म्हणजे मी पण आली आहे. सो आता ते दोघं पण येतील. बघा कसं बघते मला. भक्ती थोडी उदास होती, कारण आम्ही त्याला सोबत नेलं नव्हतं म्हणून. आज दीप अमावस्या पण होती. जेन्युअनली सांगू ना, हे मी पहिल्यांदा करत होते. यूट्यूबवरती जी काही थोडीफार माहिती मिळवली आणि हे असं काही केलं, आणि रांगोळी वगैरे पण टाकली होती. आणि मी फुलं आणायला विसरले. बाहेर गेले होते खरी आज दुपारी, पण मी आणायला विसरले, कारण पाऊस पण पडत होता आणि आज सोबत हा चिकू. किती पण प्लॅनिंग करून बाहेर गेलो ना, तरी गडबड होतेच, काही ना काही राहूनच जातं. मग नंतर संध्याकाळच्या वेळेला हे काही करताना आठवतं. मग मी ह्या मुलांचं औक्षण केलं. गव्हाच्या पिठाचे असे 4-5 मी ओवाळण्यासाठी आणि पाटावरती ठेवण्यासाठी मी असे 4-5 असे बनवले होते, पण ते मला व्यवस्थित माहिती नाही बनवता आले नाही कदाचित. सो मी असं ओवाळलं, आणि हा चिकू पहा. हे मी 5-5:30च्या दरम्यान केलं, कारण बाहेर पण जायचं होतं. ह्यांनी मला सांगितलं नव्हतं सकाळी. ह्यांनी अर्जंटली असा काही प्लॅन बनवला. आम्ही जसे आहोत त्याच अवतारामध्ये बाहेर गेलो. ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच. आणि हा यश मला कुंकू लावतोय. मग आम्ही घरातलं सगळं आवरून मग बाहेर निघालो. 6 असे वाजले होते, आणि मी केससुद्धा विंचरले नव्हते. आणि हिला ना वॉमिटिंगचा त्रास आहे, मला पण आहे, पण जर दुपारी खूप ऊन वगैरे असेल ना, तेव्हा मला ह्याचा त्रास होतो. आम्ही संध्याकाळच्या वेळेला निघालो होतो, आणि खूप छान वारा वगैरे सुटला होता. पाऊस पण पडत होता पुढे, कारण खूप ढगाळ वातावरण झालं होतं खूप, आणि सगळीकडे हिरवीगार अशी झाडं वगैरे छान दिसत होती. आम्ही पहिल्यांदा जात होतो स्वामींच्या मठामध्ये, पळसदरीच्या इथे. आम्हाला माहिती नव्हतं तो रस्ता वगैरे काय आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, आणि तेवढंच आम्ही एक्सायटेड होतो. खरं तर मी स्वामींच्या मठामध्ये ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाणार होते. त्या दिवशी खूप इच्छा होती की मी त्या दिवशी जावं मठामध्ये,
पण मला काय त्या दिवशी जाणं झालं नाही, कारण ह्यांना सुट्टी नव्हती आणि सुट्टी घेण्याचा प्रयत्न केला तरी काही मिळाली नाही सुट्टी. सो त्या दिवशी मी एवढंच मनातल्या मनात सांगितलेलं की ॲटलीस्ट मी त्या दिवशी तरी यावं, कारण मला माहिती होतं माझ्या बड्डे त्या दिवशी गुरुवारच येणार आहे. सो म्हटलं गुरुवारी तर यावं. आणि जाताना ना इतके सुंदर दृश्य बघायला मिळाले ना, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तिथे गेल्यानंतर ना खूप छान वाटत होतं, खूप मन प्रसन्न झालं आणि खूप दिवसाची इच्छा जशी काय पूर्ण झाली असं मला वाटत होतं. जेव्हा मी घरात असते, उदास असते ना, तेव्हा खूप काही मागते आणि आपण मागतो स्वामींकडे आणि बोलतो सुद्धा. पण तिथे गेल्यानंतर ना मी फक्त बघत राहिले मंदिर, गाभारा आणि त्यांची मूर्ती, दर्शन वगैरे. मला काय मागण्याची इच्छा झालीच नाही. थोडा वेळ तिथे बसून आम्ही लगेच निघालो, कारण अंधार पडत होता आणि मुलं पण सोबत होती. आणि आम्ही ज्या रस्त्याने गेलो होतो ना, तो रस्ता थोडासा सामसूम होता, छोटी मोठी गावं होती आणि काही जास्त लोक वगैरे दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही पटकन निघालो आणि तो शॉर्टकट रस्ता होता. घरी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला. तसं तर बाहेरच जेवणाचा बेत होता, पण जमलं नाही. मग घरी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला. स्वयंपाक करून ती दुपारची भांडी हे सगळी कामं करताना लिटरली मला 11 वाजले. चिकूला भरवलं आणि खूपच उशीर झाला होता आणि मुलं पण झोपून जात होते, म्हणून पटकन केक पण कापून घेतला. आणि हे प्रत्येक वेळी हा यशचं असतंच असं. केकवरचं जे काही स्ट्रॉबेरी डिझाईन वगैरे जे काही असेल ना केकवरचं, अगोदर त्याला हवं. मग नंतर आम्ही केक वगैरे कापला, थोडासा खाल्ला आणि ह्यांना परत डब्याला पण हवा होता. डब्यामध्ये पण तेच बांधून दे मम्मी असं काही म्हणत होते. मग इथे भक्ती, ती जास्त काही जेवली नाही कारण तिचा आधीच दात दुखत होता, पण केक तिने खाल्ला मात्र. असा काही डब्यावरती ठेवून आम्ही केक कापला, कारण टेबल नसल्यामुळे. सो असा काही आमचा पूर्ण दिवस गेला. आणि व्लॉगच्या शेवटी मी काही आमचे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ते तुम्ही पहा. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान असं कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.